बंटी आणि त्यांच्या समवेत अगदी आपण सातत्याने ज्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू भूमिकेमध्ये ज्याला मैदानावरती पाहतो, मग जासे टेनिस बॉल क्रिकेट असो, गावदेवी गवठाण तालुकानिहाय संघ असो, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ओपन टुर्नामेंट खेळताना आपण सातत्याने ज्या खेळाडूला आपण पाहत असतो तो फलंदाज विठ्ठल जासई संघाचा साईश म्हात्रे सलामीसाठी दाखल झालेत। तर अगदी हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही संघांनी। तर चला पंच आपण सामना स्पीडअप करा, आपल्याला अजून भरपूर मॅचेस खेळायचे आहेत आणि अगदी या मॅच मध्ये आपल्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रफुल्ल ठाकूर सर केगाव आणि प्रतीक घरत सर नागाव हे दोन पंच आपल्याला या मॅच मध्ये अगदी पाहायला मिळतील। अगदी अप्रतिम त्यांच्या माध्यमातून देखील आपण पंचांची भूमिका अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून देखील पाहिला आणि मी शब्द सुगनाने नूर 11 पांदिवे पिरकोन पुरस्कृत उपसरपंच चषक पांदिवे यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो। तर माफ करा, वरुण म्हात्रे सर मुलखंड आणि प्रफुल्ल ठाकूर सर या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत। तर चला मॅच वर होते पहिला शतक घेऊन आला निकू गोवारी राईट ओव्हर द विकेटने साईश म्हात्रेसाठी यावेळेला मोठा फटका लगवायचा होता। बॅटची खालची इनर एज घेऊन बॉल निघाला सरळ शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये आणि अगदी चेंडू निघाला निर्धाव। पहिलाच बॉल अगदी अचूक टप्प्यावरती फेकला निकू गोवारी। आपण पाहतो सातत्याने कामोड टेनिस बॉल क्रिकेटसाठी अनेक मोठमोठ्या स्पर्धा गोलंदाज लीड करतोय। इथे मात्र अगदी ऑफस्टमच्या बराचसा बाहेर फेकलाय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल। इट इज वाईट आणि या एक धाव संख्येने विठ्ठल जासई संघाचे मात्र इथे अकाउंट ओपन झालाय। अगदी पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती फेकला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाज दिशा भरकटलाय आणि मात्र येणार मात्र पुढचा बॉल निकू गोवारी टू साईश म्हात्रेसाठी। इथे मात्र मोठा फटका अगदी समालोचन कक्षाला अगदी पाहुण्यांचं स्वागत केलंय साईश म्हात्रेच्या बॅट मधून आला हा दणदणीत षटकार। तो डाका इथे पाहायला मिळालोय। इथे मात्र गती परिवर्तन बॉल अगदी ढकललाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड करतील दैवत म्हात्रे आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल आणि एका धाव संख्येने संघ धाव संख्येमध्ये भर पडले, संघ जाऊन पोहोचलाय तो 8 या आकड्यावरती। अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी 3 चेंडूंचा इथे खेळ संपला आणि 3 चेंडू मध्ये साईशनं मात्र आपल्या संघासाठी 7 धाव संख्यांचं इथे मात्र योगदान दिलंय। चांगली फलंदाजी साईशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय। एक विठ्ठल जासई संघाचं मोठं नाव आणि त्याच्या इथे मात्र अगदी स्विचचा फटका बॉल चाललाय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय। जयदीप म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार। गोवारीने अगदी अप्रतिम दर्जाचा प्रयत्न देखील केले होते, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा मात्र फेकून दिलाय बॉल षटकारासाठी आणि 7 धाव संख्येने संघ धाव संख्येमध्ये भर पडली, संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती। येणारा पुढचा बॉल गोलंदाज निकू गोवारी। जयदीप म्हात्रे आणखी एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल आहे, इथे मात्र कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षक साहिल गोवारी होते आणि मात्र तिथून मात्र धाव मिळतील एक आणि एका धाव संख्येने संघ धाव संख्येमध्ये भर पडली आणि संघ जाऊन पोहोचलाय 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 या आकड्यावरती। अगदी चांगली सुरुवात, P1चं पहिलं शतक हाताळताना मात्र निकू गोवारी गोलंदाज कुठेतरी थोडासा मागडं चढतोय आणि त्याच्यावरती विठ्ठल जासई संघाचे हे 2 फलंदाज मात्र हवी ठरताना दिसत आहेत। एका बाजूला मात्र साईश एका षटकाराने खेळतोय, दुसऱ्या बाजूला जयदीप म्हात्रे बंटी हे देखील विठ्ठल जासई संघाचा उरण टेनिस बॉल क्रिकेट तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये
एक दिग्गज नाव. सातत्याने मात्र सलामीसाठी आपण जयदीपला पाहतो. एक मोठे मोठे आक्रमक फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज धोंडूकाका मैदानामध्ये अगदी उपसरपंच चषकामध्ये एक अप्रतिम दर्जाचा खेळ करतायत जासई संघ. 5 चेंडूंचा इथे खेळ झाला अजूनपर्यंत. या षटकात मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज निकू गोवारी आणि फाईट करेल फलंदाज साईश. इथे शॉर्ट ऑफ लाईन मात्र स्विचिटचा फटका लगवायचा होता आणि कोणत्या प्रकारचा इथे संपर्क जुळला आणि बॉल निघून गेलाय. सरळ यष्टिरक्षक परेश म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक षटकाचा इथे खेळ संपलाय. धाव फलकावर लागल्यात बिनबाद 15 धावा. इवनचं शतक अगदी हाताळत असताना इथे निकू गोवारी अप्रतिम दर्जाचा गोलंदाज कामोठे एक्सप्रेस या नावाने संबोधला जातोय सध्याच्या घडीला मध्ये. सांघिक दुसरं आणि आपल्या कोठ्यातील वैयक्तिक शतक कोणाच्या हातामध्ये असेल. तर जयानमय कामोडे संघाचा नवीन गोलंदाजी मार्क वरती आलाय रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे बद्दल आपण सांगायचं झालं तर अगदी कामोडे टेनिस बॉल क्रिकेटसाठी अष्टपैलू भूमिकेमध्ये सातत्याने हा मात्र खेळाडू कामगिरी करत असतोय आणि अप्रतिम दर्जाचा अष्टपैलू म्हणून आणि अगदीच जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे या संघाला मात्र इथे शुभेच्छा आल्यात. सौरभ पाटील पांदिवे यांच्याकडून त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर जाऊया मैदानाकडे. अगदी मॅच रंगली आहे. कामोटे जासई दुसरं शतक घेऊन आलाय. आपल्या कोठ्यातील पहिलं वैयक्तिक दुसरा. इथे मात्र अगदी चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवला. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. बॉल अडवतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावरती. पहिलाच बॉल अगदी रोशन म्हात्रेचा आपण पाहिला अगदी खोलात फेकला होता. डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राईव्ह हा फटका लगावलाय. चांगली फटकेबाजी जासई संघाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. असूनपर्यंत काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रोशन म्हात्रे राईट राऊंड द विकेटने आले साईशसाठी. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. झेल खाली आहे. क्षेत्ररक्षक धावत आहे आणि इथून मात्र झेल टिपलाय आणि संपलाय खेळ साईश म्हात्रेचा. बॅक टू टग आउट. मात्र आपला मोह आवरता आला आणि मोठा फटका लगावण्याच्या नादामध्ये अगदी झेल स्वरूपामध्ये बाद झाले. तर प्रतिम दर्जाचा इथे झेल टिपला गुणवंत गोवारी या क्षेत्ररक्षकाने. अगदी क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत त्याची जर तुलना केली तर प्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण कामोडे टेनिस बॉल क्रिकेटमधून सातत्याने हा खेळाडू देत असतोय आणि त्याच्या माध्यमातून हा अचूक दर्जाचा असा झेल टिपला आहे. आणि साईश म्हात्रे देखील बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावरती साईश म्हात्रेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. भूषण म्हात्रे विठ्ठल जासई या संघाचा लीडर. भरपूर वर्षांचा अनुभव आणि अप्रतिम दर्जाचा खेळ भूषण म्हात्रेच्या माध्यमातून आपण सातत्याने टेनिस बॉल असो मग लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो अप्रतिम दर्जाचा हा खेळाडू विठ्ठल जासई या संघातून सातत्याने लीड करत असतोय. इथून मात्र येणारा पुढचा बॉल गोलंदाज रोशन म्हात्रे. इथे मात्र समोरच्या दिशेने टाकलेला बॉल परंतु इथे फलंदाज झालेत फंबल आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा भूषण म्हात्रेचा दणदणीत चौकार. तर अगदी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती
एक दणदणीत चौका ठोकलाय आणि आपलं अकाउंट 4 धावसंख्येने ओपन केलंय फलंदाज भूषण म्हात्रेनं. मी सांगितलं होतं अगदी महत्त्वाचा खेळाडू आहे जासई संघाचा. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट असो लेदर बॉल क्रिकेट असो अप्रतिम दर्जाचा खेळ भूषणच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतो अनेक मैदानांवरती. आणि आज धोंडू काका मैदानावरती अगदी उपसरपंच चषकामध्ये चांगली कामगिरी इथे पार पडताना दिसतोय. इथे चौकारा साहाय्याने संघात असो किती भर पडली संघातून पोहोचला 20 या आकड्यावरती. इथून मात्र आणखीन एक मोठा फटका लगवायचा होता बॅटला कनेक्ट झाला नाही बॉल आणि निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे मात्र गुणवंत गोवारी बॉल फेल्ड करेल तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट होईल आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडली संघ जाऊन पोहोचलाय. तर 4 चेंडू समाप्तीनंतर 21 या आकड्यावरती अगदी चांगला खेळ मैदानामध्ये पाहतोय. इथे मात्र अगदी मोठा फटका लगवायचा होता जयदीप मात्रेला. बारक्या कांबळे मात्र इथे फील्ड करत असताना फंबल झाले आणि इथून आला जयदीप मात्रेच्या बॅट मधून एक चौकार. पाचव्या बॉलवरती या जयदीप मात्रेचा तणका पाहायला मिळाला. आउटफील्ड करत असल्याने बारक्या कांबळ्याला देखील बॉल समजला नाहीये आणि निघून गेला चौकारासाठी. तर येईल मात्र या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र पोलचा फटका मिस टायमिंग झालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि मात्र इथे झेल मात्र झालाय जमिनीला दाण आणि इथून मिळेल फक्त एक धाव आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येमध्ये भर पडेल. संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी रोशन मात्रेच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये 2 चौकार देखील आहेत. 11 धावा दिल्यात. एक फलंदाज देखील बाद केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर लागल्यात. एक फलंदाज देखील बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. तर इथून मात्र शेवटचं शतक अगदी स्लॉग ओव्हरचं शतक तिसरं शतक घेऊन कोण येईल. जय हनुमान कामोटे संघाच्या बाजूनं. अगदी फलंदाजाचा आपण विचार केला अगदी 2 चेंडूचा खेळ केलाय भूषण मात्रेनं. 1 चौकाराच्या साहाय्याने 5 धावसंख्येचं योगदान दिलंय आणि जयदीप मात्रे अगदी सलामीला आलाय आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 13 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. इथून मोठी धावसंख्या उभारावी लागेल विठ्ठल जासई संघाला. कारण कामोटे संघ आपण जर विचार केला तर रायगड ठाणे मधला हा देखील एक दिग्गज संघ आहे. तर धावा धावफलकावर लागल्यात 26 धावा. आपण वाहतो एका बाजूला उरण 26 धावा. पहिल्या ओव्हरला 15 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. अशा तऱ्हेने 26 धावा धावफलकावरती लागल्यात. तर चला भूषण मात्रे आम्ही दुसऱ्या ओव्हरचं तुम्हाला विश्लेषण सांगतो अगदी पहिल्या बॉलवरती. थँक्यू. तर चला पंच मॅच ऑन करा. अगदी तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज जय हनुमान कामोटे संघाचा डावटकरे हाताचा गोलंदाज दैवत मात्रे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी जयदीप मात्रे समोर उभा आहे. इथे मोठा फटका लगवायचा होता परंतु अगदी आपण जर विचार केला अचूक टप्प्यावरती बॉल फेकला होता. व्हेरिएशन होता. बॉल पडल्यानंतर गरकन फिरला आणि निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जे सांगतो येतोय. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला आपल्याला दैवतच्या माध्यमातून. येणारा पुढचा बॉल बंटीसाठी. इथे मात्र अजून एक हलक्या हाताने मात्र कट करायचा होता परंतु पुन्हा एकदा बॅटचा आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क जुळला नाही आणि बॉल निघून गेला. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. जयदीपला अगदी शांत ठेवलाय गोलंदाज दैवत मात्रेंना. इथे मात्र अजून एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता परंतु पंच आमच्यापर्यंत रेफर करतील. तिसरा पंच रेफर केलाय.
तर थोड्याच वेळात अगदी निर्णय तिसरे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. प्रतीक गरत सरांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत येईल. हॅलो. सन्माननीय जितू गावण, सन्माननीय हेमंत गावण आणि सन्माननीय पंकज गावण या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची आहे. सन्माननीय पंकजी गावण, सन्माननीय जितू गावण, हेमंत गावण. मिनिट सर थांबवतोय. डिसिजन आहे आउट. तर फलंदाज होतील बाद जयदीप म्हात्रे. हॅलो. तत्पूर्वी आपण एक सन्मान घेऊया, ज्येष्ठांना आपण सन्मान देऊया. आज खऱ्या अर्थाने नितेशजी पाटील हे या गावचे उपसरपंच जरी असले तर त्यांच्या पाठीमागे ज्येष्ठांचा आशीर्वाद राहिला आहे. अशा आदरणीय बाळकृष्ण ठाकूर, बलिराम ठाकूर यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कारण आज हे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणून आपण हे जीवन जगत आहोत. कारण त्यांनी दिवस पहिले अतिशय खडतर परिस्थितीमध्ये काढलेत. या सर्व ज्येष्ठ मंडळींना रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिपाई म्हणून काम केलं आयुष्यभर आणि आपला प्रपंच ज्या माणसानं सांभाळलाय अशा माणसांचा आज या गावचे विद्यमान उपसरपंच की त्यांना जाणीव आहे. जाणीव फक्त तरुणांची नाही, महिलांची आहे, ज्येष्ठांची आहे आणि लहान मुलांची आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचा आदर सन्मान नितेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. पुन्हा एकदा बलिरामजी ठाकूर साहेबांचं मनपूर्वक आम्ही आभार मानतो आणि वडील आमच्या सर हेमंत सरांकडे. थँक्यू सो मच राजेंद्र भगत सर. अगदी आपण जयदीपचा अगदी विकेट पाहिला, बॅड लक म्हणावं लागेल. आणि इथून जयदीपची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अगदी चौथ्या क्रमांकावरती दाखल झालाय रक्षित म्हात्रे. अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये कोणतीही धाव मात्र खर्च केली नाही. लगातारचे 2 निर्धाव चेंडू आणि तदनंतर आलेले जयदीप म्हात्रेची विकेट्स. आणि इथून अगदी धावखोऱ्या अर्थाचा फलंदाज रक्षित म्हात्रे. धावसंख्या उभारावी लागेल, इथून चांगला स्कोर सेट करावा लागेल. कारण कामोडी संघाचा आपण जर विचार केला तर एक दिग्गज संघ समोर बलाढ्य फलंदाज आहेत. इथून चांगला फटका अगदी लगावलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी 4 धावांसाठी आलेला रक्षितच्या बॅट मधून हा चौकार. त्याच उशिराने मात्र आलेला हा चौकार. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा फटका उडवलाय सरळ बॅटने आलेला रक्षीच्या बॅट मधून चौकारानंतरचा दर्जेदार षटकार. अगदी रक्षित मात्राने देखील आपल्याला प्रभावित केलाय. एक चौकाराच्या साहाय्याने आणि एक षटकाराच्या साहाय्याने 10 धावसंख्येवरती खेळतोय आणि 10 या मात्र षटकाराच्या साहाय्याने संघ धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. अगदी चांगली फटकेबाजी मात्र इथे रक्षितच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाली. तर याच दरम्यान मात्र या षटकातील शेवटचा चेंडू. तर इथून मात्र अगदी रक्षित आल्या मात्र अप्रतिम दर्जाचे फटके मात्र रक्षितच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि 10 धावांचं योगदान 2 बॉल मध्ये आपल्या संघासाठी दिलंय. तर शेवटचा बॉल दैवत म्हात्रे. इथे मात्र अगदी समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. बॉल उचलेल, फेकेल, तत्पूर्वी ते रनआउट. रक्षित म्हात्रे बाद झालाय आणि या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. अगदी पहिल्या सत्राचा इथे मात्र खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मेघनाथ स्मृती विठ्ठल जासई संघानं मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघानं 3 षटकांमध्ये अगदी 37 धावा मात्र उभारल्यात आणि 38 धावांचं उद्दिष्ट विजयासाठी जय हनुमान क्रिकेट संघ कामोटे यांच्या समोर उभे केलंय.
तर मी यानंतरचं मात्र दुसऱ्या पर्वाचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. हॅलो. तत्पूर्वी विनंती करण दुसऱ्या फेरीमधला आणखी एक सामना जिथे विपक्ष मोरबी या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करण की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं जिथे आणि मोरबी. थँक्यू. तर दुसऱ्या मात्र सत्राचा इथे समालोचन ज्यांच्या अगदी गोड आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. सरडे गावचा एक बुलंद आवाज सुशांत माली सर. चला कमिंग प्लीज. या ठिकाणी चेंडूची व्यवस्था करायची आहे. तर वळूया सामन्याकडे. अगदी जासई वर्सेस या ठिकाणी थँक्यू. मोठा सौरभ पाटील पांदेवे यांना विनंती करण की आपण यायचं. त्यांचं आगमन झालं. खऱ्या अर्थानं त्यांची आपण बॉडी बघितली खूप सुंदर आहे. कारण आपल्या नॅशनल खेळाडू आहेत गोळाफेकीमध्ये. आपल्या आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमवला त्यापेक्षा आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे. कारण जीवनामध्ये पैशाशिवाय आरोग्यही खूप महत्वाचं आहे. असं आरोग्य असणारे हे व्यक्तिमत्व मनपूर्वक आपण त्यांचं सौरजींचं आपण स्वागत करूया आणि ऐकूया सुशांत सरांना. नक्कीच या ठिकाणी सौरभ मॅन फ्रॉम पांदिवे एक जिम्नॅस्टिक त्याला आपण म्हणतो की नॅशनल लेवलपर्यंत या ठिकाणी भालाफेक असेल, थाळीफेक असेल, गोळाफेक असेल, अगदी कॉलेज जीवनापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मग तालुका पातळी, तालुका पातळीवरून जिल्हा पातळी आणि जिल्हा पातळीवरून या ठिकाणी अगदी राज्य पातळीपर्यंत त्याने या ठिकाणी मजल मारलेली आहे. माली सर आपल्याला थांबवतोय. नाणेफेकीकडे जातोय. नेते सर या. मोरबी आणि जिते अर्थातच एक एक सामना जिंकून अगदी आत्मविश्वास उंचावलेले हे दोन्ही संघ. खरं तर दोन्ही संघांसाठी एक एक विजय हा महत्वाचा आहे आणि पुढच्या सामन्यासाठी खरं तर 3 षटकांचा हा सामना असेल. नाणेफेक होत आहे. या शृंखलेचे मुख्य आयोजक टेल पुन्हा एकदा जिते संघानंच नाणेफेक जितू आई जिते ना अगदी जितू आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. 3 षटकांचा सामना आहे. निर्णय काय असेल, फलंदाजी की गोलंदाजी? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण असेल आणि क्षेत्ररक्षण करताना साधारणतः मोरबी संघ आपण पाहिलं की कामोठे ना तुमची पहिली लढत होती का? पहिली लढत दिगोडे सारखा मजबूत संघ खरं तर अगदी कमी धाव संख्येवर थांबवण्यामध्ये मोरबी संघानं यश संपादित केलं. अशा मोरबी संघासोबत आपलं आहे. किती धावांपर्यंत आपलं मजल मारण्याची शक्यता असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांमध्ये 30 आणि आपल्या संघाकडे प्रमुख अस्त्र म्हणजे एक प्रमुख गोलंदाज कोण असेल? रुपेश आहे, रोहित आहे. 3 षटकांचा आहे सामना. 3 गोलंदाज प्रमुख आहेत. अर्थातच शुभेच्छा असतील आमच्या. तदनंतर मोरबी संघाच्या कर्णधाराकडे बोलतोय. अगदी नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षा असते की ह्या शेवटच्या 3 सामन्यामध्ये 3 षटकाच्या सामन्यामध्ये शक्यतो फलंदाजी स्वीकारण्याची अपेक्षा असते. तुम्ही जर नाणेफेक जिंकले असतील तर काय स्वीकारलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. नक्की. म्हणजे तुमच्या नशिबाने तुमच्या वाट्याला फलंदाजी चाललेली आहे. फलंदाजी करताना किती धावांपर्यंत स्वतः आपण मजल मारणार किंवा किती धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर असेल? असं काही टार्गेट नाही आहे. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. नक्की. जास्तीत जास्त क्रिकेटला साजेस शब्दरचना. शुभेच्छा असतील आमच्याही, त्याचबरोबर आयोजकांच्याही शुभेच्छा असतील. जिते आई जितू संघाचे स्पॉन्सर मला तर वाटते सुधीर मात्रे केळवणे
आणि वैभव पाटील सारडे या दोघांनाही विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये अर्थातच अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नितेश दादा स्वतः आपल्याला आमंत्रित करत आहे असं समजून. हॅलो. त्याचबरोबर नितेश सरांचे काका अर्थातच द्वारकानाथ जनार्दन पाटील साहेब, जयराम पाटील साहेब, आपल्यालाही विनंती असेल की आपणही यायचं आहे. अगदी तुमची रॉयल एंट्री असावी, कारण 2-3 दिवस आपलं इथं योगदान होतं आणि आज ही शेवटच्या दिवशी देखील आपलंच. अगदी सर्वांच्या समक्ष सांगतो की इलेक्शनमध्ये अगदी ज्यांनी रात्रीचा दिवस केला, कष्ट घेतले आपल्या या आयोजकांसाठी म्हटल्यावर म्हणताना प्रभाग क्रमांक 3 मधलं पिरकोन पांदिवे ग्रामपंचायतीची निवडणूक ज्यावेळी होती त्यावेळी 2 गावात हे वाढ होतं, पिरकोन आणि पांदिवे, आणि व्यूहरचना आखण्यामध्ये खरं तर कुटुंबातील या काकांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. अशा प्रकारे आपले गोल्डन मॅन नितेशभाई सांगतात आणि या वाट्याचे शिलेदार खऱ्या अर्थानं त्यांचे काका आहेत. म्हणून त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातं की आपण व्यासपीठावर कायमस्वरूपी असं नसतं राहावं. चला वळूया एकदा समालोचन कक्षामध्ये. शुभसंकल्प समालोचक असोसिएशनचे सन्माननीय आमचे प्राध्यापक सुशांत माली सरांचा गोड आवाज. धन्यवाद वर्तक सर. अतिशय सामना चुरस होणार आहे. पंचांचा इशारा अवांतर येतोय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 8च्या घरामध्ये, 9च्या घरामध्ये. रोशन म्हात्रे आणि सोनू पाटील अशी जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर साईश म्हात्रे एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. हा चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार होतोय आणि हा येतोय खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलंय 38 धावांचं आव्हान डोळ्यासमोर असताना अगदी पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आणि 1 चौकाराची नोंद झालेली आहे. धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या बिनबाद 13. अगदी 4 चेंडू या इनिंगमधील संपलेले आहेत पहिल्या षटकातील. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला रोशन आणि सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा चेंडू काय गतीने टाकला होता. अगदी वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज साईश म्हात्रे स्वतः यष्टीरक्षकाला अगदी वाकावं लागलं, कारण खालच्या दर्जाचा खालच्या पातळीवरचा हा चेंडू होता आणि या चेंडूला तेवढा सन्मानजनक प्रतिसाद सुद्धा मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूला पुन्हा एकदा त्या दिशेला पॉइंटच्या दिशेने कट केला जातोय. चेंडू जातो कार्पेटच्या साह्यानं चौकार आणि येतोय या चौकारानं धावसंख्येला आकार. डीजे सरपंच चषक 2025 अगदी भव्य आणि दिव्य असं हे आयोजन. आणि आयोजनाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की शेवटची रजनी, शेवटची या ठिकाणी आपल्याला फायनलचा डे पाहायला मिळतोय. आणि या फायनलच्या डेमध्ये अगदी चुरशीचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज येतोय संयम म्हात्रे. 38 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये झाल्या 17 धावा. माळे सर 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. विनंती असेल सन्माननीय हेमंतजी हिरामन गावण आपल्याला विनंती असेल, माफ करा पुन्हा एकदा नावामध्ये हेमंतजी रमण गावण, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयोजक नितेश दादा आपल्या अगदी प्रतीक्षेत आहेत. हेमंतजी रमण गावण, पुन्हा एकदा विनंती असेल की आपण व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी संयम यांचा पहिला चेंडू
अगदी मिड ऑफच्या दिशेकडून चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेला. एकच धाव या ठिकाणी नोंदवली जाते आहे. संयम या ठिकाणी मात्र गोलंदाज दिसतोय. एका धावेनं संघ पुढे सरसावतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 18. उर्वरित आता आपल्याला 11 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दुतर्फा आहे. अगदी चांगली व्यूहरचना जर आखली गेली तर सामना कुठलाही संघ जिंकू शकतोय, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्सवर नीट चेंडू आला नाहीये. अगदी पट्ट्याच्या बाहेर चेंडू गेलाय. मिड ऑफच्या दिशेनं 1 धाव आणि एका धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येला गती मिळते आहे. 19 धावा धावफलकावर. अगदी लढत आणि लढत, चुरशीची लढत, एक धावासाठी असणार ही लढत. संघर्ष केला पाहिजे कारण संघर्षानेच आपल्याला विजय मिळवता येतो आहे. अगदी अडचणी भरपूर येतील, अपयश सुद्धा येईल, खचलं जाता कामा नये. अपयशाला जो सामोरं जातो तोच यशाचं शिखर या ठिकाणी सर करतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलंय की जासई संघ आणि कामोडा संघ अगदी दोन्ही बाजूनं या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा अवांतर येतोय. अवांतर धावसंख्येनं या ठिकाणी गती मिळते आहे. अगदी बोनस स्वरूपामध्ये का होईना या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20च्या घरामध्ये. 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अगदी एखाद दुसरा विकेट सुद्धा सामन्याला बदलवू शकतो किंवा एखादा बिग हिट सुद्धा सामन्याला झुकवू शकतोय. हे द्वंद्व पाहायला मिळेल दोन्ही संघांमधलं. संयमकडे संयम आहे. अगदी संयमाने गोलंदाजी करतोय. प्रत्येक फलंदाजीचं पदलालित्य, त्याची जी काही ठेवण आहे, चेंडू गॅदर करण्याची, हँडल करण्याची जी खुबी आहे ती निहाळतोय आणि अगदी त्याच दर्जाची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या वर. बिग 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 लांब रुंद उंच असा हा षटकार. सव्वीस धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना आहे. सामना संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे, तोपर्यंत विजय कोणाचा निश्चित नाही आहे. रणांगणामध्ये लढताना अगदी शेवटचा सैनिक जोपर्यंत धारातीर्थ पडत नाही आहे तोपर्यंत आपण विजय कधीही साजरा करू शकत नाही आहे. हा चेंडू अतिशय गती, भेदक गती, सुवर्ण. अगदी आपण म्हणतो की ज्या चेंडूला प्रेक्षकांनी दाद दिली, ज्या चेंडूला या खेळाडूंनी दाद दिली, असा भेदक चेंडू टाकला गेला संयमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल. हा बॅटकट चेंडू झाला. अगदी ब्रश होऊन चेंडू जातोय. थर्डमॅनच्या दिशेनं अडवला जातोय. एकच धाव. षटक संपला जातोय. अजूनही मॅच रंगतदार होताना दिसते आहे. धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 27. आता सामना येऊन ठेपलाय. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. काय व्यूहरचना असेल या मैदानावर गोलंदाजांची. स्वतः या ठिकाणी कर्णधार कोणता निर्णय घेत आहेत. कारण बघा, मी मगाशी म्हटलं की सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत संपणार नाहीये. हॅलो, सन्माननीय युवराजजी म्हात्रे, सन्माननीय जितेंद्रजी गावण आणि सन्माननीय रवींद्रजी गावण. पिरकोण गाव म्हटलं म्हणजे गावण हे नाव गेले कित्येक वेळा आम्ही पाहिलं आहे. आदरानं या भूमीमध्ये हे नाव सुपरिचित आहेत. कारण काही परिवार आहेत त्यामधील हे नाव एक अग्रस्थानी आहे. अशा या गावातील अनेक मंडळींना खऱ्या अर्थानं आदर सन्मान नितेशजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जातं. आणि खऱ्या अर्थानं नितेशजी पाटील यांना 4 रजनीमध्ये काय कमवलंय
आयुष्यामध्ये नितेश पाटील याने किती पैसा कमवला, त्या पैशापेक्षा किती माणसं कमवली हे खूप महत्त्वाचं आहे. या 4 रजनीमध्ये पाहायला मिळालं की नितेशजी पाटील यांनी आयुष्यामध्ये काय कमवलं आहे. अनेक क्षेत्रातील मंडळी, मग राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील मंडळी या स्पर्धेला पाहिली आणि खास करून काल सामना पाहिला. आयोजक, विपक्ष, पोलीस हे प्रेम त्यांच्यावर, कारण पोलीस मित्र आपल्या जीवनामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. अशा अनेक पोलीस मित्र सुद्धा त्याने कमवलेत. हे प्रेम आणि हे माया खऱ्या अर्थाने नितेशजी पाटील यांच्यावर आहे. ऐकूया पुन्हा एकदा आपण सुशांत सरांना. धन्यवाद भगत सर. प्रेम तर सातत्याने आपण पाहिलंय, कारण तळागाळातील अगदी सर्व राजकीय पक्षातले नेते, पुढारी, तदनंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावर झालाय. तर सामन्याकडे वळतोय. सामना रंगतदार स्वरूपामध्ये आहे. अगदी प्रेक्षकांच्या धडकी भरवणारा सामना, फासळ्या फासफूस करायला लावणारा सामना, ज्यांनी मद्यप्राशन केलंय त्याला आनंद देणारा सामना, जे अगदी शांत बसले त्यांना उत्साह देणारा सामना. पहिला चेंडू या ठिकाणी त्रिफलाचीत बाद होतोय आणि येतोय, झटका बसतोय पहिलाच. या ठिकाणी जानवान कामोडी संघाला डीजे. काय सामना रंगतदार होतो या ठिकाणी. 6 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर बाद केलंय या ठिकाणी फलंदाज रोशनला, आणि नवीन आलाय फलंदाज बारक्या कांबळे. नाम ही काफी आहे. मगाशी मी पहिल्या सामन्यामध्ये म्हटलं की बारक्या कांबळा जोपर्यंत आहे तोपर्यंत संघ विजयी होईल. गोलंदाजीमध्ये संघाला विजयी करून दिलं होतं. 6 चेंडूंमध्ये 18 धावा असताना आता मात्र 5 चेंडूंमध्ये गरजेचे आहेत 11 धावा. आणि क्रिकेट विश्वातील अगदी कामोठ्या गावातील हा अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी एकच धाव काढली गेली आहे. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय तो म्हणजे 28व्या घरामध्ये. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. अजूनही सामना दोन्ही बाजूने बघा अगदी झुंजलेला आहे. कोण विजयी मिळेल या 10 धावांसाठी एक मोठा विकेट येणं गरजेचं आहे किंवा एखाद विकेट काढणं गरजेचं आहे. फटका मारलाय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंट होऊन चेंडू जातोय. एकच धाव. काय फिल्डिंग दर्जेदार स्वरूपाचं क्षेत्ररक्षण आहे. ह्या स्वरूपाचे दर्जेदार क्षेत्ररक्षण झाल्यावर कोण बोलू शकत नाही. अरे ओव्हर होऊ दे पहिले. 3 चेंडू आणि 9 धावा. फटका फसलाय. या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. पुन्हा एकदा 1 धाव. ही चुरस आहे सामन्यातली. अगदी शेवटच्या षटकापर्यंत मी म्हटलं होतं जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे तोपर्यंत विजय कोणाचा निश्चित नाही आहे. अगदी सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चौकार, 1 षटकार की दुहेरी धाव. काय घडेल काय बिघडेल या मैदानावर. क्रिकेटचं रहस्यच येत आहे मित्रांनो. फुलटा चेंडू चुकी झाली का काय आणि नाही पकडली कॅच. या ठिकाणी जोपर्यंत चेंडू फेकतोय त्यावर रन आउट झालाय. पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू बीमार दिलेला आहे वाटतोय आणि खऱ्या अर्थाने पाहायचं आहे का ओव्हर स्टेप झालेला आहे. निकाल येईलच आपल्याला. तिसरा पंच या ठिकाणी मागणी केलेली आहे. स्क्रीनवर यायचं आहे.
अंपायर क्रॉसिंग ना, ओव्हर स्टेपचाच आहे ना? ओके ओके ओके. चला या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. चेंडू हा नो असणार आहे आणि या चेंडूवर मला वाटतं 2 धावा, एक धावून काढलेली आणि एक नोची अशी 2 धावा या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत. तर 32 धावा धावफलकावर झाल्यात. आता 2 चेंडू आणि 6 धावा. कृपया खेळाडूंनी लक्ष ठेवा स्कोअरकडे. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहेच आणि फ्री हिट ऑन असणार आहे. काय घडेल या सामन्यात, अगदी प्रेक्षकांच्या उरामध्ये धडकी भरवणारा हा सामना. पंचाने इशारा केलाय फ्री हिट ऑन. 2 चेंडू आणि 6 धावा. फटका फसलाय मिडऑफच्या दिशेने. या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली जाते आहे. 2 धावेने संघ पोहोचतोय 34च्या घरामध्ये. 1 चेंडू आणि 4 धावा. काय सामना आलाय बघा. मगाशी जर आपण पाहिलं की रोशन ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, असं वाटलं होतं की सामना एका हाती फिरवेल, घेऊन जाईल, जिंकवेल, पण नाही. सध्या आपण पाहिलंय सामना 1 चेंडू आणि 4 धावा. असाच सामना वागेश्वर संघ बी टीम यांचा आला होता. 1 चेंडू आणि 4 धावा आणि अगदी पराभव पत्करावा लागला होता, कारण अगदी 2 चेंडूवर 2 झेल टिपले गेले होते. ही रोमहर्षक या धोंडूकाका मैदानावरची आहे. कुठलाही स्कोअर तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. 1 चेंडू आणि 4 धावा. काय व्यूहरचना आखली जाते. क्षेत्ररक्षण अगदी डीप असं सजवलंय. अगदी लेग स्लिप आहे, फर्स्ट स्लिप आहे. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. कव्हर पॉइंटच्या अगदी जवळ एक खेळाडू तैनात केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक खेळाडू अगदी डीप सजवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. फटका आणि हा विजयाचा फटका ठोकलाय. षटकाराने या ठिकाणी संघाला विजयी केलाय.
अभिनंदन या ठिकाणी जय हनुमान कामोडी संघ एका चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता असताना ठोकलाय षटकार आणि विजयी ठरतोय कामोटा संघ. अभिनंदन आणि अभिनंदन या ठिकाणी जासाई संघ खूप चांगला या ठिकाणी आपण संघर्ष केला आहे. तर दोन्ही संघांना आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो, अभिनंदन करतोय. हा क्रिकेटचा थर्रार आहे, अगदी क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा सामना होता. हॅलो, मी विनंती करेन जयदीप म्हात्रे, भूषण म्हात्रे, ओंकार पाटील आणि बारक्या कांबळे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा. 4 दिग्गज खेळाडू साईश म्हात्रे यांनाही विनंती करेन की आपला मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. क्रिकेटच्या पटलावर एक स्टार खेळाडू आहेत ज्यांना स्वतःच्या गावाकडनं खेळताना खूप मोठं कार्य करून आज अखाती देशामध्ये जाऊन पोहोचलेले हे सर्व खेळाडू आहेत. त्या सर्वांना मी विनंती करेन की आपला आदर सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. नक्कीच भगत सर, तत्पूर्वी या ठिकाणी एक अनाऊन्स केलं जातंय की जितवाई